आपले सुपर 7 डान्सिंग स्टार्स एका नव्या चॅलेंजला सामोरं जाण्यास सज्ज आहेत. आणि त्यांचे धडाकेबाज परफॉर्मन्सेस पाहायला आम्ही सज्ज आहोत. तुम्हीही सज्ज व्हा. ग्रँड मास्टर, आज काहीतरी धमाका होणार आहे असं दिसतंय. तो काय आहे ते प्लीज सांगा. आज आज आनंदाचे डोही आनंद तरंग आनंद चिरंग आनंद चिरंग आनंदाचे कारण आनंद म्हणजेच लोकनृत्य. आणि गेल्या आठवड्यामध्ये मास्टर सोनी यांच्या शास्त्रीय नृत्याचं आव्हान स्वीकारून आपले हे डान्सिंग 7 सुपरस्टार्स एक पाऊल पुढे जाऊन आज इथे मास्टर देवेंद्रांचं लोकनृत्यांचं आव्हान स्वीकारायला तयार आहेत. जसं कुठल्याही देशाची संस्कृती किती श्रीमंत आहे हे आपल्याला त्या देशातल्या कला आणि त्या देशातलं साहित्य बघून कळतं, तितकंच महत्त्व लोककलांचं असतं. आपल्या प्रत्येक एक भावना नैसर्गिक पद्धतीने व्यक्त करणाऱ्या आणि म्हणूनच आनंद घेणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या अशा या अप्रतिम लोककला भारतातल्या अनेकानेक जाती जमातींनी वर्षानुवर्ष स्वतःच्या हृदयाशी कवटाळून ठेवल्या आहेत. आणि ह्यातल्या काही लोककला आपल्याला आज बघायला मिळणार आहे. आणि बरं का, एक ह्यातलं मोठं गुपित हे सुद्धा आहे की आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना नाही, मलाही अशा अनेक कला बघायला मिळणार आहेत की ज्या मला वाटत नाही मी कधी पूर्वी बघितल्या असतील. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे आणि थोडीशी ह्या सगळ्यांना सांगू पण इच्छिते की तुम्हा सगळ्यांकरता हे आव्हान खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या कला जेव्हा जशा व्हायला पाहिजे तशा लोकांसमोर सादर होतात ना, तेव्हा लोकांचं जे कौतुक मिळतं त्याची थापच काही और असते. त्यामुळे तुम्हा सर्वांना आजच्या या शिवधनुष्याकरता खूप खूप शुभेच्छा. आणि या अंतिम फेरीतील महाराष्ट्राच्या या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे मानाचा हा जरीपटका. ज्या जरीपटक्याची लखलखत्या रत्नजडित शिरपेच्याने शोभा वाढवणार आहेत सोनेरी क्षणांचे सोबती, अर्थातच वामन हरिपेठे ज्वेलर्स. मास्टर देवेंद्र, तुम्ही आपल्या सर्व डान्सिंग स्टार्सना जे चॅलेंजेस दिलेले आहेत त्याबद्दल नक्की तुमचा विचार काय आहे? एकच आहे त्याच्यामध्ये की लोकनृत्य ज्या पद्धतीने आपण बघतो ते लोकांसमोर स्वतःहून मुक्तपणे आनंद घेऊन नाचणं, त्याच्यातनं आपली लोककला प्रकार जिवंत ठेवणं आणि लोकांना त्याच्यातनं आनंद येईल ही कलाप्रकार जिवंत ठेवण्यासाठी त्या पद्धतीने ते सादर करणं. आणि हा लोकनृत्याचा कलाप्रकार असाच पारंपरिक पद्धतीने जिवंत राहावा आणि त्याच लोकनृत्याची ओळख आज हे आपले 7 डान्सिंग सुपरस्टार आपल्याला करून देणार आहेत. त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. Keep it up. थँक्यू सो मच मास्टर देवेंद्र. चला तर सुरुवात करूया आजच्या बेधुंद लोकनृत्याच्या या एपिसोडला. पाहूया जनतेच्या निकालात कोण डेंजर झोन मध्ये आहे आणि कोण पोहोचेल सुपर 6 मध्ये. बोलवूया पुण्यकर, प्रतीक आणि स्वप्नील मांडवकर यांना. जोरदार टाळ्या. आणि जो डान्सिंग स्टार डेंजर झोन मध्ये आहे त्याचं नाव आहे स्वप्नील. पुण्यकर, प्रतीक, तुम्हा दोघांचंही खूप अभिनंदन. तुम्ही आहात सुपर 6 मध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोघांसाठी. तुम्ही दोघंही बॅकस्टेजला जाऊन तुमच्या परफॉर्मन्सची तयारी करू शकता. स्वप्नील, तुझ्या परफॉर्मन्ससाठी तुला थोडीशी वाट बघावी लागेल. तू त्या लाल सोफ्यावर जाऊन बसू शकतोस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या तिघांसाठी. आता येत आहे डान्स मध्ये 100% देणारा परफेक्शनिस्ट डान्सिंग स्टार, मास्टर स्वरूपचा शिलेदार, मुंबईचा बोनलेस प्रतीक. मला देवेंद्र सरांनी ठाकर हा डान्स फॉर्म दिला आहे आणि बेसिकली हे आदिवासी लोकनृत्य आहे आणि त्यात ॲक्च्युली ग्रुपमध्ये परफॉर्मन्स होतात जास्त बऱ्याचपैकी. आणि पहिल्यांदा मी सोलो करतोय तर खूप भीती वाटते कारण का खूप जास्त एनर्जेटिकने हे परफॉर्मन्स करावं लागतं आणि कंटेम्पशन असल्यामुळे ते एकदम शार्प असतं. इकडे ते इतकं मजेने नाचतात ना, तर इकडे तिकडे सगळं बॉडी अजून कंट्रोलमध्ये हवी. तर होप ते मास्टर देवेंद्र सरांना आवडेल.
बहारदार परफॉर्मन्स. वाह. मास्टर देवेंद्र, प्रतीक, तुझ्या तब्येतीच्या ताकदीप्रमाणे खूप जरा जड झाला ना डान्स असं वाटतं ना. तू ठाकरी जी काठी घेऊन तिकडे केलंस, सर्कल करून काठीबरोबर डान्स केलास, व्हेरी गुड. मला एक प्रॉप्स वाईज अजून एक आवडलं असं की त्याच्यामध्ये अजून एक जरासा ढोल आला असता तर, कारण की ठाकरमध्ये एकदा जर जर ढोल वाजतो ना तो प्रकार खूप घेऊन नाच करतात ते लोक. अजून डान्स जसा ठाकरी हवा तसा ठाकूर अजून हवा आहे. बट तू घेतलेल्या एफर्ट्सबद्दल प्रतीक, keep it up. थँक्यू सर. काय माहिती ह्या लोकनृत्याचं मला असं वाटतं, माझाही फार अभ्यास नाही, पण जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यात मला असं वाटतं की त्यांचं जे काम असतं, त्यांचं जे कामाचं स्वरूप असतं ते त्या लोकसंगीतात किंवा लोकनृत्यात प्रतीत होतं किंवा प्रतिबिंबित होतं असं मला वाटतं. पण तुझ्या प्रयत्नांना खूप खूप तुझं अभिनंदन आणि चांगला प्रयत्न होता. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. प्रतीक, मी एक मला म्हणायचं आहे की तुला कुठलाही डान्स स्टाईल दिलं, कारण मी तुझा परफॉर्मन्स बघताना हेच बघत होतो की ह्याला कुठलाही डान्स स्टाईल कुठलाही चॅलेंज दिला प्रतीक सुंदरप्रमाणे ते करणार. आणि तू काय नाचत होता प्रतीक. मला हे म्हणायचं आहे की महाराष्ट्र डान्समध्ये प्रतीक आहे, दॅट इज अ ब्युटिफुल थिंग. आम्हाला तुला बघायला मिळालं, दॅट इज आर लक थँक्यू सो to watch such a trained and perfectionist dancer. थँक्यू. Good luck, Pratik. थँक्यू सर. थँक्यू सो मच मास्टर्स. मास्टर्सना तुझे प्रयत्न खूप आवडलेले आहेत. विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. ॲब्सल्युटली ब्रिलियंट. म्हणजे माझे डोळे असे चकाकले तू आल्यापासून. म्हणजे तू एंट्री घेतलीस त्याच्यातच. आणि लोकनृत्य कुठलंही बघताना माणसाच्या समोरच्याच्या चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजे, टाळ्या आल्या पाहिजेत, आणि जे मी कॉन्स्टंटली करत होते. सो आय थिंक यू हॅव गिवन अ विनर्स परफॉर्मन्स फॉर मी. इट वॉज अ ट्रीट वॉचिंग यू. तितकाच सुंदर परफॉर्मन्स जितका तू दरवेळी देतोस. खूप खूप अभिनंदन. थँक्यू ग्रँड मास्टर. थँक्यू ग्रँड मास्टर सो व्हेरी मच. बरं, गोड आणि मृदू प्रतीक, मागच्या आठवड्याला जनतेच्या निकालानुसार तू होतास पहिल्या क्रमांकावर, आणि यावेळेस या आठवड्यात तू आहेस चौथ्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी. तू बसू शकतोस. थँक्यू. थँक्यू. आता येत आहे मागच्या आठवड्यात डान्सच्या चॅलेंजसाठी 45 किलो वजन उचलून आपला दमदारपणा सिद्ध करणारा मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा पुण्यकर. मास्टर देवेंद्र सरांनी मला गोंधळा डान्स फॉर्म दिला आहे. आधी कधी केला नव्हता, पण कॉलेजमध्ये बघितलेला की गोंधळ असा डान्स असतोय म्हणून, आणि खूप इच्छा होती करायची. आणि नॉर्मली मी कंटेम्पररी फ्रीस्टाईल डान्सिंग करतो, तर थोडंफार अवघड होतं माझ्यासाठी, कारण शेवटी हा हाफ सिटिंगवरती परफॉर्मन्स असतो. तर खूप मजा येते. शेवटी आम्ही देवेंद्रचे दमदार, तर हा परफॉर्मन्स चांगलं होईल. तू देवेंद्रचे दमदार म्हटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जी काय स्माईल आली ना, तीच स्माईल परफॉर्मन्स भर राहू दे. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून.
वा 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 पुण्यकर. आता तू जो हा गोंधळ घातलायस तो आपल्या मास्टर्सना कसा वाटला हे आपण त्यांनाच विचारूया. ओके मास्टर स्वरूप. जसे मास्टर देवेंद्र एक्सपर्ट आहेत, ते स्टार्टपासून एंडपर्यंत दिसलात की ते जे इम्पॉर्टंट एलिमेंट्स गोंधळमध्ये असतात ते वापर कसं करायचं, ते पूर्ण एक जर्नी आम्हाला दाखवलं. तर अभिनंदन, तुम्ही फार एनर्जेटिक परफॉर्मन्स दिला. फक्त एकच मला म्हणायचं आहे, कधीही प्रॉप वापर करताना जसं हलत तुम्ही तू उडवलं ते कुठेही पुढे केलं होतं ना, बरं झालं असतं, कारण तुझं ते परफॉर्मन्सचा एरिया आहे अँड यू आर स्लिपिंग देअर बिकॉज ऑफ दॅट हलत. अदरवाईज आय लव्ड युअर परफॉर्मन्स पुणेकर. कीप इट अप. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ते तू स्लिप झालास त्या गोष्टी पण ठीक आहे, म्हणजे तेही माफ आहे, पण मूळ त्याचा भाव आज मला जो तुझा स्ट्रॉंग पॉईंट आहे पुण्यकर, तू आला स्टेजवर की तुला जे म्हणायचं असतं ना तेच बघणाऱ्याला वाटतं, ते आज कुठेतरी मिसिंग आहे असं मला वाटलं. आणि काही जम्प्स तर म्हणजे मास्टर देवेंद्र फारच सुंदर. खाली बसून ज्या उड्या होत्या, जे 2 पाय तो वर करतो आणि बसतो, ते फारच सुंदर, म्हणजे खूप छान. अभिनंदन. थँक्यू मॅम, थँक्यू. ॲक्च्युली मला खूप टेन्शन होतं की ती जी आपण हळद उडवली आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुझा डान्स कम्प्लीट होतोय की नाही तेच मला थोडंसं टेन्शन होतं. आणि ते ऑब्व्हियसली लगेच तुझ्या चेहऱ्यावर आलं, मास्टर सोनिया म्हणाल तसं, कारण की तू खूपच छान, जेव्हा आपण तयारी करताना आपण तुला बघितलं आहे त्या लेवलच्या पलीकडे नाचतोस तू. आणि तरीही मला तुला कॉम्प्लिमेंट्स एवढ्यासाठी द्यायचे, ज्या पद्धतीने तू तिथे स्लिप झालास पण तू लगेच लोटांगण घेतलंस, तुझे स्टेजवरचा तुझा जो कॉन्फिडन्स दाखवलास, आणि ऑब्व्हियसली देवीच्या नावाने जो गोंधळ आहे ती हळद वगैरे करून तू खूप छान ऑन स्टेज प्रेझेंटेशन्स केलेस. माझ्या पद्धतीने तू 100% सुपर बॅक केलास. पुण्यकर, कीप इट अप. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर, थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या ग्रँड मास्टरना तुझा हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. खूप सुंदर झाला परफॉर्मन्स पुण्यकर. ज्या प्रकारे तू एक्सप्रेशन्स बदलत होता, कारण देवीची सुद्धा अनेक रूपं असतात आणि त्या अनेक रूपांमध्ये, सर्वच रूपांमध्ये ती भावते आणि सुंदरच वाटते. तू ते डिटेलिंग द्यायचा त्यातल्या त्यात प्रयत्न केलास, जे खूप कठीण असतं तेव्हा लक्षात ठेवणं, आणि तुम्हा लोकांना अजूनही कठीण असतं, कारण का तुम्ही या प्रकारचे नाच करत नाहीत. मला वाटतं गाणीही ऐकत नसाल कदाचित. त्या एक्सप्रेशनचे डिटेलिंग सुद्धा तू दिलेस, त्याच्याकरता तुझं खास अभिनंदन. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. पुण्यकर, मागच्या आठवड्यात तू होतास 3ऱ्या क्रमांकावर. जनतेच्या निकालानुसार ह्या आठवड्यात तू आहेस 3ऱ्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. खूप मस्त वाटतंय की ऑडियन्स मला सपोर्ट करते आणि गोंधळ आज घातलाय, तर बऱ्याचशा गोष्टी अजूनही मी करणार आहे या स्टेजवरती, आणि अपेक्षा करतो की मी टॉप 5मध्ये तुम्हाला ग्रँड फिनालेमध्ये भेटूया. थँक्यू सो मच. वा वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकरसाठी. थँक्यू सर. थँक्यू पुण्यकर. आता आपण पाहूया अजून कोण डान्सिंग स्टार सुपर 6 मध्ये असणार आहेत आणि कोण डेंजर झोन मध्ये असणार आहे. त्यामुळे आपण बोलूया सुमेध, पूजा, अक्षता आणि मृण्मयी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या चौघांचं. जो डान्सिंग स्टार आज डेंजर झोन मध्ये आहे त्या डान्सिंग स्टारचं नाव आहे अक्षता. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही तिघही सुपर 6 मध्ये आहात. अभिनंदन, जोरदार टाळ्या. तुम्ही तिघही बॅक स्टेजला जाऊन तुमच्या परफॉर्मन्सची तयारी करू शकता. अक्षता, सलग 4थ्यांदा डेंजर झोन मध्ये. पण आम्हाला माहितीये की डेंजर झोन मध्ये आल्यावर तू तितक्याच ताकदीने परफॉर्म करतेस. तुला तुझ्या परफॉर्मन्ससाठी थोडीशी वाट बघावी लागेल. तू त्या लाल सोफ्यावर जाऊन बसू शकतेस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या चौघांसाठी. आता आपल्या समोर येते डान्सच्या मोहिनीनं सगळ्यांची नजर खिळवून ठेवणारी आणि मागच्या आठवड्यात
परफॉर्मन्स ऑफ द डे मिळवणारी मास्टर सोनियाची कलाकार अष्टपैलू पूजा. मास्टर देवेंद्रनी मला चॅलेंज दिलं आहे, त्याचं नाव आहे 13 ताली. हा डान्स फॉर्म राजस्थानमधला आहे आणि कमार जी जमाती आहे ती लोक फेस्टिवलला त्यांचा भक्तिरस प्रेझेंट करण्यासाठी वापरतात. आणि यामध्ये हा डान्स फॉर्म करताना आपल्या अंगावर 13 टाळ लावलेले असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकाराने वाजवल्या जातात. तर प्रॅक्टिस करताना मीच स्वतःला खूप मारून घेतलं आहे, त्यामुळे चूक झाली तरी दुसऱ्यांना ओरडायची काही गरज नाही. सो क्यूट. वा. विचारूयात मास्टर्स ना. मास्टर देवेंद्र, तू मगाशी म्हणालीस 13 टाळ आहेत, ते दाखव जरा. 4 4 8 9 10 11 12 13. राईट, व्हेरी गुड. तू बसल्यानंतर जे काय केलंस ते एक्स्ट्रीम 101% सुपर होतं. ओके, थँक्यू. तू एक ते मंजिरा घेऊन फिरवलीस, कुठे लागलं का हाताला, खांद्याला, डोक्याला वगैरे? हो लागतं. हां, कारण की ते लागल्याशिवाय काही होत नाही. पण तू घेतलेल्या एफर्ट्सबद्दल रिअली पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. कीप इट अप. थँक्यू. पूजा, तू ते स्टाईल अटेम्प्ट करून जे काही प्रॉप्स वापरून हेड बॅलन्सिंग विथ सो मेनी पॉट्स, ते दिसायला एवढं एनर्जेटिक नसतं, बट टू डू इट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. आणि पूजाने ते चॅलेंज घेतलं आणि तिच्या करेजसाठी पूजा, ऑल द बेस्ट. व्हेरी वेल परफॉर्म. कीप इट अप. क्रांत कडे काकड धिकड काकड धा, क्रांत कडे काकड धिकड काकड धा, क्रांत कडे काकड धिकड काकड धा धा धा. तबला तोड परफॉर्मन्स पूजा. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. 13 ताली त्याचा जो मेन त्याचा भाग होता, तर तो एक वेगाने तो फिरवून मारणं हा त्याचं भान ठेवून त्याचा ताल ठेवून पुन्हा त्याच्यात तिने कमान घातली, बऱ्याच गोष्टी केल्या. त्यामुळे खूप 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 जास्ती अभिनंदन, खूप जास्त अभिनंदन. थँक्यू मास्टर सोनिया. पण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टर ना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर, तुझ्या राजस्थान सारख्या रंगाने आणि परंपरेने नटलेल्या ठिकाणचे नृत्य केलंस तू. आणि मला असं वाटतं एंट्रीज तुझी इतकी माइंड ब्लोईंग होती. म्हणजे पूजा अशी उभी होती आणि 1 सेकंदामध्ये गाणं सुरू झालं आणि पूजा अशी झाली. आणि तेच बघायला इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं. आणि खरोखरच
तेवढंच करायला लोकांना मला वाटतं महिनोन महिने जात असतील आणि ते तू एवढ्याशा रिहर्सलमध्ये कसं केलंस ते तुझं तुला माहिती. आय थिंक तू या स्टेजवरची चॅलेंज क्वीन आहेस. चॅलेंजेस घेणं आणि त्यांना निभावणं हे कोणी तुझ्याकडनं शिकावं खरोखरच. यू हॅव कम अ लॉंग वे अँड आय थिंक यू हॅव अ लॉंग 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 वे टू गो. खूप खूप शुभेच्छा. सो स्वीट. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर, चॅलेंज क्वीन, उत्तम डान्सर आणि उत्तम कलाकार, ही पूजा म्हणजे सगळ्या क्वालिटीज आहेत पूजामध्ये. पूजामध्ये अजून एक क्वालिटी आहे जी आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती नसेल. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, बघूया. अस्मिता चित्र अकॅडमी ही खास मुलांसाठी मी जवळजवळ 7-8 वर्षांपूर्वी सुरू केली. तसं निगडीला ज्या वेळेला आम्ही पहिल्या प्रथम शिबिर घ्यायचं ठरवलं त्यावेळेला खरं तर पूजा दिसली आम्हाला आणि तिला अभिनयाची, डान्सची आणि सगळ्याच कलेच्या सगळ्या क्षेत्राची खूप मनापासूनची आवड होती. हा संपूर्ण जो काही दांडगी मुलाचा जो काही त्यांनी तिथे उपक्रम केला होता एक वेगळ्या प्रकारचा, तो खूप चांगल्या प्रकारे राबवला गेला. तिच्या बाबतीत एकच गोष्ट महत्त्वाची सांगता येईल म्हणजे तिची मेहनत करायची तयारी असते, कष्ट घ्यायची तयारी असते, पण महत्त्वाची गोष्ट शिस्त. त्या बाबतीत जरा थोडी पोरगी कमी पडते, तेव्हा त्याच्याकडे तिने लक्ष दिलं पाहिजे. ती कधीही मुलगी वेळेवर येत नाही आणि तिला जर असं रागवलं ना की काय का उशीर का झाला, तर प्रत्येक वेळेला वेगवेगळं कारण असतं. डान्स महाराष्ट्र डान्स हे आता हे पर्व संपेल, त्याच्यात ती यशस्वी होईल. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे पर्व संपल्याबरोबर तिच्यासमोर सगळ्या संधी हात जोडून उभ्या राहणार आहेत असं तिने समजायचं नाही. तिने हेच समजायचं की ह्याच्यातनं मला जे काय मिळालं आहे ते मी माझ्या पुढच्या माझ्या करिअरमध्ये मी त्याचा कसा उपयोग करीन. तो प्रवास शेवटपर्यंत यशस्वीपणे नेणं हे निव्वळ तिच्या हातात आहे. पूजा, तुला या सगळ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझं स्वतःचं, पालकांचं आणि आमचं सुद्धा अकॅडमीचं नाव काढणं हे निव्वळ तुझ्या हातात आहे. मनापासून शुभेच्छा. वा पूजा, कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त. वा पूजा, किती छान. म्हणजे अष्टपैलू म्हणजे हे किती पैलू झाले आता. ही डान्स सुंदर करते, गाणं गाऊन दाखवलंय, अभिनयाची जाण आहे, म्हणजे सर्वच आहे की. खूप छान. आणि मला असं वाटतं की आज तुझ्याकरता आणि आम्हा सर्वांकरता सगळ्यात मोठी टिप खरोखरच स्मिताताईंनी दिली आहे. आणि ती म्हणजे आपण किती प्रगती करतो, किती करू शकतो, ह्याला कधीच अंत नसतो. कारण त्याचं ते शेवटचं स्थान येतच नाही आणि यायला आपण द्यायचंच नसतं. त्यामुळे ते तुम्ही सगळ्यांनी जरूर लक्षात ठेवा. खूपच आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच आपल्याला ही टिप देऊ शकतात आयुष्यामध्ये. त्यामुळे ती आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवूया. आणि अशा तुझ्या वाटचालीकरता तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपल्या समोर येत आहे कोणत्याही डान्स स्टाईलचे चॅलेंज मनापासून आत्मसात करणारा मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध. मास्टर देवेंद्रने मला सिद्धी धमाल हा डान्स फॉर्म करण्याचा चॅलेंज दिला होता. आफ्रिकेतून भारतात येऊन जी सेटल झालेली आफ्रिकन लोक आहेत, मग त्यांचा हा फोक डान्स आहे. आणि सिद्धी धमाल हा एकुलता एक असा फोक डान्स मी बघितला आहे जो खूप युनिक आहे आणि त्यात माझं फेवरेट स्लो मोशन पण आहे. त्यामुळं खूप जास्त खुश आहे मी या स्टाईलवरती. आणि यात काहीतरी एक स्टंट आहे, तो शेवटला करायचा आहे. बघू कसं वाटतंय. सुमेध, ऑल द बेस्ट तुला आजच्या परफॉर्मन्स करता. तू नेहमी स्टेजवर आलास का माझ्या असं चेहरा हसू येते की एक छान परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. आणि ते हसू मला असं वाटतं परफॉर्मन्सच्या आधीच तुझ्याही तोंडावर आणायची वेळ आलेली आहे. त्यामुळे तुझ्याकरता आज एक सरप्राईज आहे. आज तुझा डान्स बघायला तुझे आई बाबा पण इकडे आलेले आहेत. खूप खूप स्वागत तुम्हा दोघांचे या मंचावर. त्याला फार जवळ घेऊ नका, नाही तर तुम्ही सुद्धा काळे आणि पांढरे दिसायला लागाल. कसं वाटतंय ह्या मंचावरती हा जो काय धमाल करतोय आणि आज तुमच्याकरता मास्टर देवेंद्रांची स्पेशल सिद्धी धमाल करणार आहे, त्यामुळे कसं वाटतंय?
नाही, आम्हाला तर फार छान वाटतं आणि फार आम्ही आभारी आहोत जे मराठीचे की त्यांनी हा प्लॅटफॉर्म त्याला उपलब्ध करून दिलेला आहे. आई वडील जे आलेत अजून खूप जास्त सपोर्ट भेटलाय. आता काही होऊ दे, करायचीच आहे स्टाईल. सगळ्यात जास्त जर इथं कोण स्ट्रिक करणार असेल तरी माझे वडील आहेत आता. ते मला सांगतील बरोबर आता गेल्यावर तू काय नाचला काय नाही, हे चुकलं, हे न ते न ते. तर मग आता मेनली ह्यांना इम्प्रेस करायचं तर नाचायलाच लागेल जरा मजबूत. वा वा. सुमित, आज आशीर्वाद ऑलरेडी तुला तुझ्या आईबाबांचा मिळालेला आहे. बेस्ट ऑफ लक. क्या बात है यार, क्या बात है. वा वा. या कला 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 का हुलाला हुलाला. व्हॉट अ परफॉर्मन्स. वा. तुझा परफॉर्मन्स, तुझा हा वेडेपणा आपल्या मास्टर्सना कसा वाटला हे डायरेक्टली आपण त्यांनाच विचारू. चालेल? ओके. मास्टर स्वरूप. तुम्ही नाईस परफॉर्मन्स आणि तुझ्या पॉपिंग स्टाईल आहे ते सोडून मला असं वाटलंच नाही सुमेध कुठला सुमेध, हा एक वेगळा प्रकारचा सुमेध होता. नाईस कॉस्ट्युम. थँक्यू सर. तर ब्युटिफुल परफॉर्मन्स सुमेध. कीप इट अप. थँक्यू सर. आय वॉज एंटरटेन. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तू आमचं लक्ष ढळू दिलं नाहीस अजिबात. तुझ्यावरनं डोळेच हटत नव्हते. आणि मी ह्याला हळूच विचारलं मास्टर देवेंद्रला, ह्यानी खरंच फोडला नारळ? ठीक आहे, आता तुम्ही ते वरवंटावर टाकून द्या घरातला, ह्यालाच फोडायला सांगायचं नारळ. खूपच छान सुमित, खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅम. चकते फट्टे. थँक्यू सर. प्रथमतः मला माझ्या 2 गुरूंना इथे माझं स्पेशली नाव घ्यायचं आहे, ज्यांच्याकडे मी फोक डान्स शिकलो, गुरु रमेश पुरव, आणि ज्यांच्यामुळे मी ह्या लोकनृत्य कला प्रकारामध्ये काम करायला शिकलो, प्रोफेसर कमलाकर सोनटक्के. सुमेचं हे पॉपिंग मी सांगेन आताचा प्रकार नाही, तो आमच्या जुन्या लोक प्रकारातला प्रकार आहे आणि तो त्याने पुरेपूर 100% सादर केला. कीप इट अप. थँक्यू सर. आणि मला एक बोलायचं आहे, काल परवा जेव्हा सरांना मी म्हणलं सर नारळ बघा ना केवढा जड आहे, की बघा कसं वाटतं, तेव्हा सर म्हणले थांब मी तुला दाखवतो. सर थांबले, असे टाकलं, फोडलं. मी शॉक झालो. पण सरांनी एवढा सपोर्ट केला मला की तू करू शकतो. आणि सरांनी जो सपोर्ट केला, जे दाखवलं मला, ते सरांमुळे झाले आणि सरांमुळे मला एवढं ॲप्रिशिएशन भेटलं सगळ्यांकडनं. थँक्यू सर. मास्टर देवेंद्रनी तुला सपोर्ट केला का नारळ फोडून दाखवला?
नारळ फोडून दाखवला. मास्टर देवेंद्र. हो, माझं असं तुम्हाला चॅलेंज आहे सिद्धार्थ, की जो राहिलेला नारळ आहे तो आपण फोडून दाखवा. कसं वाटतं सिद्धार्थ? माझी ही एक खूप सवय आहे. जर काही वेगळं करायचं असेल तर पहिले मला टीचरनी करून दाखवायचं आणि मग मी त्याला कॉपी करतो. मी असं प्रत्येक वेळेला केलंय. देवाचं नाव घ्यायचं, असा व्यवस्थित पकड, एक उजव्या हातामध्ये. हां, आणि पण ह्याच पोझिशनला तो वरती जायला पाहिजे आणि असाच आला पाहिजे. असा उभा आला तर मग थोडंसं जरा जास्त लागेल. असा आला तर नारळ थोडं इकडे राहायचं, डोकं तिकडे जायचं. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. जिलेले जिलेले आयो आयो जिलेले मस्ती में आयो आयो जिलेले बुबा 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 महबूबा नए नए मस्ती में और दिल डूबा कभी कभी पल ये मिले हस्ती में सिद्धार्थ, तुझं पण म्हणजे मास्टर देवेंद्र, मला इतका आनंद होतोय की हे फुटलं माझ्याकडनं. आय एम सो हॅपी अँड इट वॉज सो इझी. पण अरे मास्टर देवेंद्र, दिस इज नॉट फेअर. मी आपलं सगळ्यांचं चेअरिंग वगैरे ऐकून फोडलंय आणि कम ऑन. छान. सिद्धार्थ, तू केलेल्या प्रयत्नाबद्दल तुला पुन्हा एकदा हा दुसरा नारळ. थँक्स अ लॉट मास्टर देवेंद्र. मास्टर देवेंद्रांसाठी जोरदार टाळ्या. आपल्या ग्रँड मास्टरना हा नारळ फोड परफॉर्मन्स कसा वाटला ते? ग्रँड मास्टर. सुमेध, खूप खूप अभिनंदन तुझं सुद्धा, मास्टर देवेंद्रंचं सुद्धा. कारण मी तर हा आयुष्यात कधी डान्स पाहिला नव्हता. हा कुठे करतात, काय आहे काय नाही मला माहिती नव्हतं. बट इट वॉज अ फ्लाईट टू फॅन्टसी. ॲब्सल्युटली ब्रिलियंट परफॉर्मन्स आणि अभिनंदन. थँक्यू मॅम. आणि मला वाटतं आता आपण तुझ्या आईबाबांना स्टेजवर बोलूया, कारण आता आम्हाला त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल की त्यांना काय म्हणायचंय तुझ्या परफॉर्मन्सवर. त्यामुळे वा. तुम्ही प्लीज स्टेजवरती या दोघेही. सुमेधच्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माझे काका आणि सुमेधचे आजोबा पण आलेले आहेत. आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे फार अभिमान आहे. आणि तो सतत घरात 24 तास सतत, म्हणजे तो शांत कधी उभा राहायचाच नाही. सतत डान्स, म्हणजे आरशासमोर किंवा नेट समोर कॉम्प्युटर काढून तो सगळं नेटवरचा डान्स बघून तो सतत त्याचा डान्स चालू असायचा. आणि विशेष म्हणजे आमच्या आईची सुप्त इच्छा त्यांनी पूर्ण केली. आमच्या आईला गाण्याची फार आवड होती आणि डान्सची पण होती, पण ती इच्छा सुमेधनी पूर्ण केली. आज मी DMDच्या मंचावर इथपर्यंत पोहोचलो आहे. मी खूप जास्त आनंदित आहे, कारण पहिलं अचिव्हमेंट माझं एवढं मोठं आहे. माझे वडील जर मी आत्तापर्यंत आयुष्यात जर त्यांना कधीही बघितलंय ना, कधीही इमोशनल नसतात. काहीही होऊ दे. इमोशनल म्हणजे मी जरी लहानपणी पप्पा लव्ह यू, चल असलं फालतू पण नाही आवडत मला, असं असायचं. तर मग पप्पा बिलकुल इमोशनल नाही आहेत. पण आज DMDच्या स्टेजवरती त्यांच्या डोळ्यात अश्रू आले माझ्यामुळे. मला वाटतंय की केलं, मी काहीतरी अचीव्ह केलं. आज फर्स्ट टाइम पप्पांना एवढा आनंदात बघून मला खूप आनंद होतोय. आणि आमच्या सर्वांची आज एकच इच्छा आहे, जर माझे आजोबा वेदव्यास मुदगलकर जर इथं असले असते तर खूप सपोर्ट भेटला असता मनालाही. आणि वी मिस यू. थँक्यू. एक मिनिट, तुमच्याकरता सुद्धा आमची एक स्पेशल रिक्वेस्ट आहे. ह्या मंचावरती आपली अशी परंपराच आहे की जी जी व्यक्ती येते ती काही ना काहीतरी करते. त्यामुळे मला असं वाटतंय होऊन जाऊ दे.
काका काकू तुम्हाला आता हा अख्खा एपिसोड इथेच बसून बघायचा आहे, कारण सुमेधचं रँकिंग काय असणार आहे हे आपण थोड्या वेळाने सांगणार आहोत. त्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सुमेधसाठी. थँक्यू. आता आपल्या समोर येत आहे मागच्या आठवड्यात आपल्या सळसळत्या उत्साहाला बांध घालून संयमित परफॉर्मन्स देणारी मास्टर स्वरूपची शिलेदार पुण्याची शेरनी मृण्मयी. मास्टर देवेंद्र सरांनी यावेळेस मला करकट्टम ही स्टाईल दिली आहे. हा डान्स फॉर्म मुळात तामिळनाडूमधला आहे आणि यात 2 प्रकार असतात. त्यातलं मी अट्ट करकट्टम ही स्टाईल करते आहे. नक्कीच मी माझ्याकडनं खूप प्रयत्न करते आहे आणि मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करीन. बाकी देवेंद्र सर नक्कीच सांगतील. मृण्मयीच्या या आगळ्या वेगळ्या परफॉर्मन्स साठी जोरदार टाळ्या. ही स्टाईल आणि हे चॅलेंज आपल्या मास्टर्सना कसं काय वाटलंय विचारूया. मास्टर देवेंद्र, तुझी एनर्जी थोडीशी कमी वाटली, पण तू जो ट्रेडिशनल करघम प्रकार जो केलास त्याबद्दल तुला रिअली 100% प्युअर केलास. मृण्मयी, कॉंग्रॅट्स. थँक्यू सर. व्हेरी गुड. कीप इट अप. ते घेऊन नाचणं आणि ते सगळं छान दिसत होतीस आणि खरंच कठीण आहे. पायात गोळे येऊ शकतात, इतक्या वेळेला खाली बसून उठलं त्याबद्दल तुझं अभिनंदन. मृण्मयीचा जे प्रवास आहे तिने मंचावर जे काही स्टाईल दाखवलं ते बँग ऑन तिने केलं. तर मृण्मयी, यू आर अ ब्रिलियंट परफॉर्मर. Thank you, सुपर परफॉर्मन्स टुडे. कीप इट अप. छान. मृण्मयी, मास्टर्स कडून कौतुक मिळालंय. ऐकूया आपल्या ग्रँड मास्टर यांचं मत. ग्रँड मास्टर. खूपच सुंदर झाला परफॉर्मन्स. खूप कठीण असणार या सगळ्यांकरता हे करणं, कारण हे सगळेच नाचाचे प्रकार जास्त करून ग्रुप्समध्ये केले जातात. त्याच्यात खूप त्याचा मोठा एक भाग असतो जो इथे आपल्याकडे नाही आहे, कारण प्रत्येक व्यक्तीने एकट्या व्यक्तीने परफॉर्म करायचे आणि सगळी असलेली नसलेली आपली एनर्जी स्टेजमध्ये घालायची आहे. त्यामुळे ते करून डोक्यावरचं तो हंड्याचं भान ठेवून आणि इतक्या उठून बसताना आणि त्या सगळ्या नीजच्या सगळ्या सर्कल्स, इट वॉज व्हेरी व्हेरी नाईस. खूप खूप अभिनंदन. थँक्यू. थँक्यू ग्रँड मास्टर. वेल मृण्मयी, त्यावेळेस माहितीये कुठल्या क्रमांकावर आहेस तू? बरं, पण तुलाच फक्त क्रमांक सांगण्याआधी आपण बाकीच्या 2 कंटेस्टंट्सना पण बोलवूया. पूजा आणि सुमेध या दोघांसाठी जोरदार टाळ्या. सुमेध, पूजा, मृण्मयी, तुम्हा तिघांपैकी
एक जण आहे पहिल्या क्रमांकावर. सुमेध, मागच्या आठवड्यात जनतेच्या परीक्षेत तू 5व्या क्रमांकावर होतास. तू ह्यावेळी परत एकदा 5व्या क्रमांकावर आहेस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुमेधसाठी. सुमेध, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. आणि तू जाऊन तुझ्या आई बाबांबरोबर बसू शकतोस. थँक्यू. आणि तुमच्या दोघींपैकी ज्या डान्सिंग स्टारला सगळ्यात जास्त वोट्स मिळालेले आहेत ती डान्सिंग स्टार आहे मृण्मयी. कॉंग्रॅच्युलेशन्स मृण्मयी. पूजा, पूजा, तू दुसऱ्या क्रमांकावर आहेस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वी आर सो प्राऊड ऑफ बोथ ऑफ यू. वा. ऍब्सोल्युटली. अगदी खूप खूप अभिनंदन तुमचं. दोन्हीही पहिल्या क्रमांकावरती मुली. किती छान ना. अप्रतिम वाटते. अप्रतिम अप्रतिम. खूप शुभेच्छा तुम्हा दोघींना. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. सुपर 6 मध्ये पोहोचलेल्या 5 डान्सिंग स्टार्सचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. लवकरच आपल्याला कळेल जनतेचा आजचा निकाल. पण त्याआधी पाहूया डेंजर झोन मध्ये असलेल्या आपल्या 2 डान्सिंग स्टार्सचे रॉकिंग परफॉर्मन्सेस. येत आहे मस्ती, मजा आणि मस्करी स्वतःच्या डान्स मध्ये मिक्स करून सगळ्यांना आनंद देणारा मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईचा स्वप्नील मांडवकर. मास्टर देवेंद्र यांनी मला मध्य प्रदेश येथील बरेडी हा डान्स फॉर्म दिला आहे. आणि या डान्स फॉर्ममध्ये जसे आपल्या इकडे धनगर लोक गाई मेंढरी चरायला घेऊन जातात त्याच्याप्रमाणे यादव जमात ही तिकडे गाई गुरांना चरायला घेऊन जाते. आणि बेसिकली हा डान्स फॉर्म कृष्णासाठी केला जातो. मी हा चॅलेंज पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. आता तो कितपत सफल होतो हे मास्टर देवेंद्र सांगतील. ये होईना बाद. वा स्वप्नील, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी. आपण जी मेहनत घेतली आहे, जो आपण घाम गाळलाय ते सगळं आपल्या मास्टर्स पर्यंत पोहोचलंय का नाही हे आपण त्यांच्याच कडूनच जाणून घेऊयात. ओके मास्टर देवेंद्र. स्वप्नील, चकदे फट्टे. वा. त्या डान्सची जी एक मधली स्टेप आहे ना ती सुपर्ब आहे. तर मला खूप इच्छा होते मला सर तुम्ही या तुझ्यावरती नक्कीच करायची. या. सर नक्कीच या.
आता आपण विचारूयात मास्टर सोनिया यांना. मास्टर सोनिया, आपल्याला येत असलेली स्टाईल आपल्याला मिळाली की आपण तिला कसं कवटाळतो, कसं आलिंगन देतो हे तू आता पुन्हा दाखवतस. खूप छान, खूप छान. थँक्यू मॅम, थँक्यू मॅम. तुझा परफॉर्मन्स आणि आपला टीम करिता झटँग फटँग सिझलिंग परफॉर्मन्स. ग्रँड मास्टर. कोणाही व्यक्तीला उठून तिथे येऊन नाचावं असं वाटतं, ह्याच्यापेक्षा मोठी पावती कुठल्याही लोकनृत्याला मिळूच शकत नाही खरोखरच. आणि ते मनापासून वाटलं पाहिजे आणि आम्हाला मनापासून वाटलं. खूप छान स्वप्नील, आणि खरोखरच खूपच सुंदर आहे हे बघणं की तुझा किती सुंदर प्रवास आजपर्यंत झाला आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना एक सरप्राईज गोष्ट आज इकडे दाखवायची आहे. कारण का नेहमी मी स्वप्नीलकडे बघते तेव्हा मला असं वाटतं की आपल्या खूप इच्छा, अपेक्षा, स्वप्न असतात आणि ती जेव्हा आपण साकार करण्याकडे एक एक छोटं छोटं पाऊल घेत असतो आणि एका सामान्य व्यक्तीकडनं एक स्टार व्यक्ती बनण्याच्याकडे प्रवास चालू असतो, तेव्हा काय काय होतं आणि किती मजा येतात ते आपण एक छोटीशी त्याची झलक इकडे बघूया. 3 महिन्यानंतर मी माझ्या स्वतःच्या घरी जातो. म्हणजे जेव्हापासून DMDमध्ये आहे तेव्हापासून एकदाही संधी मिळाली नव्हती की माझ्या घरी जावं म्हणून. अचानक एक चांगली संधी मिळाली की घरातल्यांना भेटायला मिळतं आहे मला. तर एक्साइटमेंट जास्त आहे. बघूया आता काय होतं. मला बघण्यासाठी खास गर्दी होती रस्त्यावर. ते बघताना जरा वेगळंच वाटत होतं की खरंच मी स्वप्नील मांडवकर आहे काय जो इकडे राहत होतो. पण ह्याच्या आधी असं लोक कोणी विचारत नव्हतं. म्हणजे नॉर्मली गरब्यात वगैरे बघायची. एवढं प्रेम माझ्या आयुष्यात, माझ्या एरियातनं मला कधीच मिळालं नव्हतं. मी आता घरात चाललो आहे, तर तुम्ही पण याच माझ्याबरोबर माझ्या घरात. त्याने खूपच कष्ट घेतले, खूप प्रमाणाच्या बाहेर त्याने कष्ट घेतलेले. आज आम्हाला खूपच बरं वाटलं. मी या मंचावरती येऊन काहीतरी अचीव केलं आहे हे मला घरी आल्यावरती कळलं. ते प्राऊड फील करत होते हे मी बघत होतो. माझा मुलगा स्वप्नील तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यात मग त्याला यश मिळून दे. आम्ही सांगितलेला टास्क पूर्ण केल्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे. मला वेळ दिलेली की एवढ्या वेळ तुला एवढं करायचं नाही तर तुला ही लाईन सोडावी लागेल. तर मावशींनी मला सपोर्ट केलेला आणि त्या वेळेमध्ये मी पूर्ण केलं, त्याच्यामुळे ती खुश आहे. अर्धा तर त्यांनी डोंगर पार केलेला आहे, आता थोडंसंच राहिलेलं आहे. त्याचीच वाट बघतोय तो कधी सर करतोय त्याची. माझा दादा डान्स महाराष्ट्र डान्स शो जिंकण्याचं डिझर्व करतो. पप्पू तुला याच्या पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. खरंच बरं वाटतंय की त्याच घरात राहत होतो, पण त्या घरात राहून सुद्धा काही लोकांना माहिती नव्हतं की स्वप्नील या घरात राहतोय म्हणून. आणि आमच्या इकडे राहणारा म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मला ओळखत असेल की हा स्वप्नील मांडवकर आहे आणि हा झी मराठीच्या डान्स महाराष्ट्र डान्समध्ये येतो. तर तेच मी एवढी मोठी गोष्ट या मंचावरती येऊन अचीव केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या गुरु इंदुमती लेले यांना मी बसून नमस्कार करतो, कारण त्यांच्यामुळेच मी या मंचावरती आहे. स्वप्नील, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. आणि तूच नाहीस, सगळे इकडे बसलेले आय एम सो प्राऊड ऑफ ऑल ऑफ यू. तुम्ही इतका श्रम करतायत, इतके प्रयास करतात की खेचून आणतात स्वतःच्या सगळ्या जे काय तुम्हाला इकडे आज कौतुक मिळते, अभिनंदन मिळते. आज तुम्ही इथे बसता, तुम्हाला माहिती पण नाही आहे की बाहेर जाऊन किती मोठे स्टार तुम्ही झालात. आणि असेच राहा नेहमी आणि असेच प्रयत्न करत राहा आणि सदैव नम्र राहा असेच जसे आता आहात. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. एकदा जोरदार टाळून जाऊ द्या आपल्या पप्पूसाठी. थँक्यू 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 स्वप्नील, थँक्स लॉट. थँक्यू सर. आता आपल्या समोर येते सलग 3 आठवडे जनतेच्या निकालाशी झुंज देत नव्या जोमाने स्वतःला सिद्ध करणारी मास्टर सोनियाची कलाकार, पुण्याची झुंजार अक्षता. मास्टर देवेंद्रनी मला त्रिपुराचं लोकनृत्य होजागिरी हे चॅलेंज दिलं आहे. आणि जेव्हा मला कळलं तेव्हा मी असेच होते, कारण की मी हे कधी ऐकलं पण नव्हतं. आणि माझं असं झालं की देवेंद्र सरांना कुठले 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 केवढी माहिती आहे लोकनृत्याची. आणि मला एक खूप मजा येते. त्यामुळे देवेंद्र सर खूप थँक्यू की मला एक नवीन लोकनृत्य शिकायला मिळालं.
लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डेचा विजेता आहे वेलकम बॅक टू आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स पॉवर्ड बाय लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे. ब्रेक आधी आपण पाहिला होजागिरी स्टाईलचा अक्षताचा स्टनिंग परफॉर्मन्स आणि आता आपल्या मास्टर्सना तिचा हा परफॉर्मन्स कसा वाटला ते ऐकूया. मास्टर देवेंद्र. अक्षता, हा डान्स खूप मेहनत पाहिजे, एफर्ट्स पाहिजे. त्या प्लेट्स घेऊन फिरवायच्या असतात आणि डोक्यावरती बॉटल घेऊन बॅलन्स करायची, बॉटल काढून ठेवायची. तू जो रुमाल उचलणं जो प्रकार केलात मटक्यावरचा तो सुपर्ब होता. अक्षता, सुपर बॅक, व्हेरी गुड, कॉंग्रॅट्स अक्षता. अक्षता 4 टाइम्स लागोपाठ तू डेंजर झोनमध्ये आहे आणि ते विसरून तू हसत 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 परफॉर्म करते इकडे, ते मला बघून खूप आनंद वाटतं. आणि अक्षता, तू एक सुपरस्टार आहे माझा प्रमाणे, तर कीप इट अप अक्षता. यू ब्युटिफुली परफॉर्म टुडे. ऑल द बेस्ट. खरंच हे तू खूप चांगलं निभावलंस आणि थ्रू आउट हसरा चेहरा, थ्रू आउट त्या कमरेची एक छान गती ठेवली होतीस तू आणि त्यामुळे या परफॉर्मन्सला 4 छान लागले असं वाटलं. थँक्यू मॅम, थँक्यू. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. अक्षता, खरंच तुझं खूप खूप कौतुक. आणि अर्थातच इथे जे त्या दोन्ही हंड्यांवर उभं राहून बॅक बेंड करणं वगैरे वगैरे फारच सुंदर होता परफॉर्म. आणि तुला खूप हा कठीणच प्रकार होता. म्हणजे ते लोक ना फक्त वर्षानुवर्ष हे करतात, पण ते फक्त हेच करतात आणि अर्थातच त्यामुळे ते ह्याच्यामध्ये खूपच पराकोटीचे डान्सर असतील. पण तू एवढ्याशा वेळामध्ये हे करणं म्हणजे थँक्यू. फार सुंदर, फार सुंदर. खूप खूप अभिनंदन. तू बसू शकतेस. थँक्यू. परफॉर्मन्स ऑफ द डे कोण पटकवणार? लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डेचा विजेता आहे स्वप्नील. स्वप्नील, तुला मिळतंय लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे कडून एक गिफ्ट हॅम्पर, पण ते वापरणारी तुला शोधली पाहिजे नाही का? आता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कॉंग्रॅच्युलेशन स्वप्नील. हा परफॉर्मन्स डान्सचं पॅशन आणि मास्टर्सच्या मोटिवेशन शिवाय शक्य नाहीये. त्यामुळे मास्टर्स, तुम्हाला हॅट्स ऑफ आणि जोरदार टाळ्या. जसे ड्युलक्सचे रंग आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणि मोटिवेशन वाढवतात, स्वप्नील तसाच तुझ्या डान्सच्या झळाळीचा हा रंग इतर स्पर्धकांनाच नव्हे तर सगळ्यांनाच प्रेरणा देणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या स्वप्नीलसाठी. ग्रँड मास्टर, आजचे आपले सर्व परफॉर्मन्सेस संपलेले आहेत आणि मी असं ऐकलंय की उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. सो नक्की काय आहे? स्पर्धा खूप अटीतटीची झाली आहे. आता आपण उद्या आणणार आहोत खरे खुरे स्टार्स. आपल्या झी मराठीचे, आपल्या सर्वांच्या हृदयाच्या जवळ असलेले आपले स्टार्स. पण हे सगळे स्टार्स आहेत आपल्या डान्सिंग स्टार्सचे फॅन्स आणि त्यामुळे त्यांनी निवडलाय फेवरेट स्टार उद्या त्यांच्याबरोबर परफॉर्म करण्याकरता. त्यामुळे उद्याचा एपिसोड खास होणार आहे आणि एकदम रंगतदार होणार आहे आणि त्याच्याकरता सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता वेळ झालेली आहे जनतेच्या निकालाची. जनतेच्या निकालानुसार या दोघांपैकी जो डान्सिंग स्टार आज आपला हा मंच सोडून जाणार आहे, त्या डान्सिंग स्टारचं नाव आहे अक्षता. स्वप्नील, तुझं अभिनंदन. तू आहेस सुपर 6 मध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी.
तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकतोस. अक्षू, तुझा या मंचावरचा प्रवास संपला असेल ना, तरी सुद्धा तुला अजून एक संधी मिळणार आहे या मंचावर पुन्हा परफॉर्म करायची. मी टॉप 7 पर्यंत आले. खूप मोठी गोष्ट आहे झी मराठीच्या मंचावरती, कारण खूप मोठा मंच आहे. खूप मस्त फ्रेंड्स मला इथे मिळालेत. आमच्या मॅम सोनिया मॅम मला गुरु मिळाल्यात. सो मी खूप आभारी आहे तुमची. आणि तुम्हाला सगळ्यांना पण खूप मस्त परफॉर्मन्सेस करा. आणि मी तुम्हाला खूप मिस करेन सगळ्यांना. मला वाटतं अक्षताच्या या फायटिंग स्पिरिट करता आणि तिच्यातल्या परफॉर्मरच्या स्पिरिट करता आपल्या सगळ्यांनी खूप खूप जोराने टाळ्या दिल्या. जनतेच्या निकालानुसार आपल्याला मिळाले आहेत आपले सुपर 6 डान्सिंग स्टार्स. आपल्या आवडत्या डान्सिंग स्टारला डान्सिंग सुपरस्टार करण्यासाठी वोट करत राहा. पाहत रहा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स. शोध महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारचा. महाराष्ट्राच्या पहिल्या डान्सिंग सुपरस्टारला मिळणार आहे संधी निर्धास्तपणे जगभर फिरायची. कारण केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनीकडून त्या डान्सिंग स्टारला मिळणार आहे 4 दिवसांची थायलंड टूर. आणि इतकंच नाही तर 4 रनर्स अप पाहणार आहेत आपला देश आपल्या लोकांसोबत. कारण त्यांना मिळणार आहे 6 दिवसांची मॅजिकल मनाली टूर. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर जर तुम्हाला परफॉर्म करायची एक संधी हवी असेल तर आपल्या सर्वोत्तम स्टेप्सचा एक व्हिडिओ अपलोड करा आयडिया